नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील, आई तुळजाभवानीचा मुख्य पुजारी. आज आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या बद्दलची माहिती देणार आहे. सर्वांना माहिती आहे आज रात्री कोजागिरी पौर्णिमा आणि सर्वात आधी या कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश हा आहे की कोजागिरी पौर्णिमा हा आई तुळजाभवानीच्या दरबारी साजरा करणारा सर्वात मोठा उत्सव कसा, याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. मात्र याच्या अगोदर आपल्याला हे देखील माहिती पाहिजे की आईचा जो मुख्य वार आहे हा मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेचा दिवस आहे. आई तुळजाभवानीची जी उपासना आहे ही पौर्णिमेच्या दिवशी जास्त प्रमाणात केली जाते. मग हा प्रश्न नेहमी आहे की पौर्णिमा हा वार हाच का बरं आईचा वार? कारण आपल्याला माहिती आहे की आई भवानी ही शक्ती देवता आहे आणि या शक्ती देवतेला साजेल असा वार हा सुद्धा एक शक्तिवार असायला पाहिजे. आणि म्हणून पौर्णिमा हा दिवस हा एक शक्तीचा दिवस आहे. कारण आपल्याला माहिती की चंद्र जो आहे हा चंद्र असल्यामुळे आपल्या पृथ्वीवरती भरती आणि ओहोटी येते. समुद्राला येणारी भरती ओहोटी याच्या मागे जर मुख्य कारण कोणतं असेल तर ते चंद्र आहे. आणि या चंद्रामुळं भरती या ठिकाणी येते आणि ही भरती प्रामुख्याने पौर्णिमेच्या दिवशी येते. पौर्णिमेचा दिवस पाहिला तर पाण्याची पातळी ही समुद्राची वाढते, समुद्र हा खवळतो, समुद्र हा ताकदवान होतो, समुद्र हा शक्तिशाली होतो. आणि म्हणून शक्ती ज्या कुठल्या ठिकाणी असेल तर ती पौर्णिमेच्या दिवशी आहे. आणि म्हणून पौर्णिमेचा दिवस हा शक्तीचा दिवस आहे, कारण इथं शक्ती या ठिकाणी वास करते. म्हणून हा वार, पौर्णिमेचा वार हा आई तुळजाभवानीला या ठिकाणी समर्पित केलेला असल्यानं आई तुळजाभवानीच्या दरबारी प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. भक्तांची मोठी गर्दी आई तुळजाभवानीच्या दरबारी आपल्याला पाहायला मिळते. आणि मग अशा वेळेस जगदंबेचा जो छबिना आहे हा सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी या दरबारामध्ये निघतो. मोठ्या उत्साहात, मोठ्या गाजत वाजत आईचा हा उत्सव या दरबारामध्ये साजरा केला जात असतो. आणि म्हणून पौर्णिमा हा आईचा वार झाला. मात्र ह्या पौर्णिमा ज्या वर्षात येतात यामध्ये मात्र तो चंद्र जो आहे हा मात्र संपूर्णतः आपल्याला दिसत नाही. काही अंशी तो चंद्र मात्र आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी दिसतच नाही. म्हणजे असं म्हणतात की चंद्राचे एकूण 16 कला असतात. प्रथमेचा चंद्र, द्वितीयेचा चंद्र, अशा प्रकारे एकूण त्याच्या 16 कला आपल्याला दिसून येतात. मात्र हा चंद्र कधीही त्याच्या कला प्रदर्शित करत नाही किंवा इतर पौर्णिमेच्या दिवशी तो त्याच्या काही कला या ठिकाणी अदृश्य ठेवतो. आपल्याला काही 14 कला, 15 कला एवढ्याच आपल्याला दिसून येतात. मात्र जो काही कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे या दिवशी मात्र हा चंद्र त्याच्या 16च्या 16 कला या ठिकाणी प्रगट करतो. आणि यामुळं जो सूर्यापासून येणारा संपूर्ण प्रकाश आहे हा चंद्र तो पूर्णतः प्रकाश पृथ्वीवरती पाठवतो. चंद्र हा पूर्णतः तेजस्वी आपल्याला दिसून येतो. आणि यामुळं या दिवशी मात्र सर्वात जास्त शक्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून सगळ्यात मोठा जर कोणता शक्तिवार असेल तो म्हणजे आजचा हा कोजागिरी पौर्णिमेचा हा वार आहे. असं म्हणतात की यावेळेस जो चंद्र ज्या ठिकाणी या पृथ्वीवरती चंद्र जो पृथ्वीवरती प्रकाश पाठवतो या प्रकाशामध्ये म्हणतात की अमृताचे त्या ठिकाणी काही अंश असतात. आणि हे अमृताचे अंश आपण या ठिकाणी दुधामध्ये असेल तर दूध ठेवून ते अंश आपण दुधामध्ये गोळा करून आपण ते दूध या ठिकाणी पित असतो. तर असे कोजागिरी पौर्णिमेचं महत्व आहे. यासोबत असंही म्हटलं जातं की जी लक्ष्मी आहे ही लक्ष्मी या दिवशी संचार करते. आणि ही संचार करत असताना ती पाहते की कोण कोण या ठिकाणी जागा आहे. आणि मग कोण कोण जागा आहे यालाच नावावरून नाव पडलेलं आहे की कोजागिरी. आणि म्हणून हा कोजागिरीचा पौर्णिमेचा उत्सव हा जागर राहून आई तुळजाभवानीचा असेल, आई लक्ष्मीचा असेल, हे या ठिकाणी उदो करण्याचा दिवस असतो. आणि अशा प्रकारे ही कोजागिरी पौर्णिमा आई तुळजाभवानीच्या दरबारी सुद्धा मोठ्या उत्सवाने आणि मोठ्या उत्साहाने पार पाडली जात असते. जय भवानी, जय शिवराय.